संजय गांधी निराधार योजना, जे निराधार लाभार्थी आहेत म्हणजे सिनियर सिटीजन यांना अजूनही, किंवा जे लाभार्थी निराधार योजनेचे आहेत म्हणजे दिव्यांग बांधव सोडून, तर अशा लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिना पेन्शन मिळत असतं. किती रुपये? 1500 रुपये प्रति महिना. पण मात्र आपण पाहिलं आहे की जुलैपासून जे आहे, जुलैचा हप्ता पेंडिंग आहे, ऑगस्टचा हप्ता पण पेंडिंग आहे, आणि आपण आताच पाहिलं आहे कालच जे आहे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचा ऑगस्टचा हप्ता पण वितरित झालेला आहे. पण अजूनही आपल्या इतर जे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, म्हणजे ज्यांना 1500 रुपये मानधन मिळत आहे, तर त्यांचे 2 महिन्यापासून हप्ते पेंडिंग पडलेले आहेत. आणि खरं जर आपण पाहिलं तर ह्याच लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची गरज असते पैशाची. पण असं नाही की बाकी लाभार्थ्यांना नसते, सर्वांना असते, पण यांना तुलनेमध्ये जास्त असते. काय होतं की एखादा निराधार लाभार्थी 1500 रुपये जे आहेत, की जर त्या लाभार्थ्याला 2 महिन्यापासून जर हप्ते जर का पेंडिंग पडलेले असतील, लाभ मिळत नसेल, तर ते मी पाहिलं आहे की जे सिनियर सिटीजन असतात ते काय करतात की थोडेफार पैसे जे असतात ते वाचून ठेवत असतात पुढच्या महिन्यासाठी. पण आता किती ठेवणार ते? फक्त 1500 रुपये काय उरणार त्यांच्याकडे? आणि विशेष म्हणजे त्याच्यातनं ते काय असं विनाकारण वायफळ खर्च नाही करीत, तर त्यांना उपयोगी जे औषधी असतात, त्यांना जे मेडिसिन लागतं, तर ते घेण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आता मला सांगा, 2 महिन्यापासून जर त्या लाभार्थ्यांकडे पैसेच नसतील तर कसं ते गुजारा करणार? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना इतर कोणी देत पण नाही पैसे घरामध्ये. तर ह्या पण खूप ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे लाभार्थी असे आहेत की ते एकलच म्हणजे एकटेच आहेत घरामध्ये, कोणी त्यांना म्हणजे त्यांचं उदरनिर्वाहाचं दुसरं साधनच नाही. फक्त काय साधन आहे त्यांचं उदरनिर्वाहाचं की सरकाराकडून मिळत असणारे 1500 रुपये. आणि आता हेच 1500 रुपये जर 2-2 महिन्यापासून जर पेंडिंग पडत असतील तर खरंच सांगतो ही खरंच चिंतेची बाब आहे. कारण त्या लाभार्थ्यांना लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर वितरित व्हायला पाहिजे. प्रशासनाने पण एकदम स्पीडनं हालचाली वाढवायला पाहिजे की त्या लाभार्थ्यांना जर त्यांचे 1500 रुपये जर आपण पेंडिंग केले तर ते 1500 रुपये म्हणजे त्यांच्यासाठी 15,000 प्रमाणे आहेत. कारण त्याच्यावर त्यांचं पूर्ण बजेट असतं. आता 2 महिन्यापासून त्यांना रुपया पण नाही आहे, म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर ते लवकर वितरण करायला पाहिजे. अजूनही बघा, निराधार लाभार्थ्यांना अजूनही वितरण झालेलं नाही, फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचं वितरण झालेलं आहे. याची काल आपण पुराव्यासहित अपडेट पण दिलेली होती. जुलैचा महिना पूर्ण गेला, ऑगस्टचा महिना पण आता जवळपास काय पूर्ण घालायचं सरकारने ठरवलं आहे का माहिती नाही आहे. कारण की पहिला आज 11 ऑगस्ट आहे, तरी देखील कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही. म्हणजे 11 ऑगस्ट म्हणजे हाही महिना आणि जवळपास या महिन्याचे पण 15 दिवस संपले, म्हणजे अर्धा महिना संपला. तर त्यामुळे शासनाला विनंती आहे, लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतंही कारण न देता लवकर निराधार 1500 रुपयाचं जे पेन्शन पेंडिंग आहे तर ते वितरित करण्याची प्रक्रियाला थोड्या हालचाली वाढवायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत नक्की आपण मुद्दा मांडूयात. तुम्ही चिंता करू नका. बरेचसे लाभार्थी विचारतात सर हा मुद्दा मांडून ठेवा वगैरे वगैरे, तर नक्की आपण तो मुद्दा मांडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, कोणत्याही प्रकारची अपडेट जर आली तर नक्की आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.